सो बॅक आहे एव्हरीवन. काय नाही करत, लय कंटाळा आलता. रिअलायझेशन्स होत आहेत भाई आता की किती टाईम पटापट चाललाय. आजची 12 जानेवारी आहे, नवीन वर्षाची, पण समजतच नाही टाईम कसं चाललाय. मी पहिला व्लॉग माझा मागच्या महिन्यात टाकलेला, बट आता हा महिना पण कधी संपेल ते पण समजणार नाही. तर तेच आहे, शेवटी बरं झालं चालू केलं काहीतरी नवीन. आता रिग्रेट्स ना होत काय करायच्या आधी. मला एडिटिंग जमायची ती आता इथं कामी येते. तर कुठे ना कुठे काय ना काय गोष्टी कामीच येतात आता. खरं तर आता बाजूच्या सोसायटीच्या मी बी विंगवर चालतो, टेरेसवर एकटाच. कुणीच नाही, कारण इथं ओळखच नव्हते. ही जी नवीन लोकेशन आली आहे ना, मी इथं 2 वर्ष झाले राहून बाई, बट तरी एकही मित्र झाला नाही असा. आधीच्या ज्या एरियात राहायचो तिथे एवढे मित्र होते की म्हणजे ओळख व्हायची. इथे ते ओळख जरी करायला गेलं तरी मित्र बनत नाहीत. आता ते आहेच, लोक इंट्रोवर्ट झालेत, सर्व घरात असतात भाई. घराबाहेर कोणी बाहेर पण नाही निघायला मागत पटकन. इवन कोणी खेळत पण नाही ते काहीच. लहान पोरं पण रेअरली दिसतात. तेच कंटाळा येतो लय आता, बट काय. आणि आता ब्लॉगिंग चालू केली तर मेन आहे कन्सिस्टन्सी भाई. म्हणून मी रेकॉर्ड करतो आहे. आता नेहमी मी तेच तर नाही टाकू शकत की इथं गेलो तिथं गेलो फिरायला. ते पॉसिबल नाही भाई. रोजच कसं काय मी फिरायला जाईल, थकतो माणूस पण. आणि एक तर आता माझे मित्र कसं आहे, सर्व माझ्यापेक्षा मोठेच आहेत. 2-3 वर्ष तरी मोठेच आहेत. सर्व जॉब करायला लागलेत. आता मी असं तर नाही बोलू शकत भाई सुट्ट्या घ्या आणि चला, नाही. बघू, प्लॅन्स होत राहतात, कॅन्सल होतात. जातो आम्ही कधी कधी, नाही जात. बट हे जे आता मी माझं काहीतरी चालू केलं तर त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. कारण की स्टार्टिंग आहे. तर असं नाही की मी एकदमच हाय लेवल एडिटिंग करावी, हे करावं, बट कन्सिस्टन्सी लय महत्त्वाची आहे. कारण की रेग्युलर टाकणार तेव्हाच काय ना काहीतरी होऊ शकतं. फक्त विचार करून काय होणार नाही. 3च गोष्टी असतात. कारण की एक तर आपण काय विचार करतोय, जे आपण विचार करतोय त्यासाठी आपण काय करतोय, आणि आपण सध्या काय आहे. आणि यापैकी 2 जरी गोष्टी सॉर्ट आऊट केल्या ना, तुम्हाला समजेल एकाच गोष्टीवर फोकस करायचं आहे. नसल समजलं तर परत ऐका, समजून जाईल. विचार करत असेल इथंच काय तो खरंच नाही. इथं व्ह्यू लय कडक येतो भाई. मागे तलाव आहे, बघू शकता. तो पण अख्खा खोदलाय. व्ह्यू एकदम मस्त, शांतता असते. म्हणून इथंच चालतो मी टेरेसवर येऊन. एकटा चालतो, एकटा विचार करतो पुढे कसं काय करायचं आहे, काय काय शिकायचं आहे, काय नाही करायचं आहे. बाकी काय नाही. आता तर मेनली ब्लॉगिंगवर फोकस आहे, एडिटिंगवर फोकस आहे, आणि अजून 2-3 गोष्टी त्या करतो आहे. बघू पुढे पुढे कायच होतं. कारण की मला ना लय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो माहिती का ब्लॉगिंगला. मला अक्षरशः मित्र वगैरे कॉल लावतात, आधीचे स्कूल फ्रेंड्स वगैरे, की कंटिन्यू कर, नको थांबू आता, काय ना काय ते चांगलं झालं. आणि खरंच मला वॉच आवर्स खूप वाढलेत. आधी मी गेमिंग व्हिडिओज टाकत होतो तेवढा एवढे नव्हते वाढत. कारण की यूट्यूबचं कसं आहे माहिती आहे का, तुमचा फेस रिव्हील लागतो त्याला. त्याशिवाय ते ॲक्सेप्ट नाही करत की तुम्ही ह्युमनच आहेत म्हणून. त्यांना वाटतं AI वगैरे असेल, AIच वगैरे व्हॉईस ओव्हर आहे म्हणून तसा सीन आहे. तर मी बोललो त्यात काय भाई, करेल मी माझा फेस रिव्हील ब्लॉगिंग टाईपनेच करेल. मग ब्लॉगिंग काय कंटेंट क्रिएशनच म्हणतात एका प्रकारे. तर आहे तसं आता चालू तर केलं. आता बघू कुठपर्यंत जातो. खूप जायचं तर खरं खूप पुढेच आहे. टायमासोबत चालावं लागेल बस, हळू 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 एकदम पेशन्स ठेवून. बाकी काय नाही. तुम्हाला पण बोलेल भाई, 2026 आहे. दुनिया खतम बितम नसेल झाली तुमची तर काहीतरी चालू करा. ती दुनिया तरी चालू होईल तुमची. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतो भाई. 4 लोक काय बोलतील त्याचा विचार सोडून दे. इवन नेगेटिव्ह कमेंट कोणी करतं आहे, कोणी तुझी व्हिडिओ बघून त्याच्या घरी हसत असेल, अरे भाई हा काय करतोय, हसू दे. तो तुला व्ह्यूजच देतोय, तुझा वॉच आवर्स वाढतोय. रिॲलिटी ते हीच आहे. आणि एकदा मॉनिटाईज झाला व्हिडिओ, मग काय, तुला अर्निंग चालू होईल, ते स्ट्रेस कमी होऊन जातील. मोठे यूट्यूबर्स कसे बनलेत, आपणच बघतो म्हणूनच बनलेत. मोटिव्ह तर तोच आहे. मला पण असं वाटलेलं की हां भाई जमतंय मला तर मी करावं. आता पण टेरेसवर चालता चालता विचार आले हेच, की त्याच 3 गोष्टी जे मी तुम्हाला सांगितलं ना, म्हणून मला वाटलं शेअर करावं भाई. बाकी काय नाही. हा वर्ष पण असाच जाईल भाई. 2025 तर कसं संपलाय मला माझं नाही माहीत. 2025 खरंच सांगतो, कधी जानेवारी ते कुंभमेला बिंबमेला चालू झाला, कधी एवढे इन्सिडेंट झाले, खूप काय झालं. मग टेरर अटॅक्स वगैरे हे ते संपलं पण झालं. हॅपी न्यू इयर.
तसेच न्यू इयर करत इयर चाललेत. म्हणून म्हटलं भाई नाही आता चालूच करावं काय ना काय वेगळं, आउट ऑफ दी बॉक्स, त्याशिवाय काय होणार नाही. बस बाकी काय नाही. आता खरं तर असं गडकिल्ले फिरेल मी, गडकिल्ल्यांचे ब्लॉग्स मला बनवा वाटतात आहेत. बट भाई ट्रेकिंग पण सोपी नसते, कोणतरी एक्सपिरियन्स लागतं एक तर, कारण की सीन एवढे होत आहेत. चंदेरी फोटला 2 वारले डायरेक्ट पडून दरीत. तेच आहे, असं वाटतं कधीतरी एकटं वगैरे ट्रेक करावं. करेल पण बट नॉर्मल फोर्ट्सवर करेल. जास्ती जिथं रिस्क वगैरे तिथं नाही करायचं भाई उगच. पावसाळ्यात ते बिलकुल जाऊच नका, मी तर बोलेल. बाकी काय नाही, काय नाही, एवढंच सांगायचं होतं. बाकी काय भेटतच राहू पुढच्या ब्लॉगमध्ये. खूप काय कव्हर करायचं, आत्ताशी तर स्टार्टिंग आहे. मला रिअलाईज पण नव्हते मी कसे पटापट एडिट करतो व्हिडिओ आणि टाकत चाललो आहे. बट बघणारे बघतात, सपोर्ट करणारे करतायत. असंच पुढे जात राहू दे बस, बाकी काय नाही. खरं तर या सोसायटीमध्ये पण राहायला यावं कोणीतरी, एवढंच आता माझी थिंकिंग आहे माहिती आहे का. माझ्या माइंडसेटचं कोणीच नाही इथे, इवन यंग पोरं पण नाही. कोणाला राहायला यायचं असेल तर सांगून देतो बाई कुठे लोकेशन. पाटील पेट्रोल पंप मागे बेलोलीत, शिवसरोवर सोसायटी बी विंगमध्ये यायचं, या बाई या, मी आहे इथे, खुला आमंत्रण आहे. घ्या घर आणि राहा. मलाच लय कंटाळा आला बाई एकटा राहून राहून, बट तरी कसं काय करतो मी, कारण की दुसऱ्या सोसायटीजमधले मित्र झाले, 1-2 ते येतात म्हणून फिरतो. चला मग, बाय एव्हरीवन. एवढंच सांगायचं होतं, थोडे फिलिंग शेअर करायचे होते, बाकी काय नाही. ट्राय करा नवीन गोष्टी, बस एवढंच सांगेल. भेटूच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय एव्हरीवन.